मित्रांनो, महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी म्हणजे उत्तम सप्त हिंदी केसरी बकासूर. मित्रांनो, बकासूरचं मैदान झालं की सर्वांना उत्सुकता असते की आता आपला बकासूर कोणत्या मैदानात पळणार. मित्रांनो, कालच झालेल्या हिंदी केसरी कोरेगाव मैदानानंतर आपला बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार एवढं तर नक्की म्हणजे 15 मेला आपला बकासूर 100% पळताना दिसणार. पण कुठे? तर मित्रांनो, 15 तारखेला 2 ठिकाणी मैदान आहेत. एक मैदान म्हणजे मुंबईला उसाटणे येथे बिंजोरचं मोठं मैदान आणि दुसरं मैदान म्हणजे घाटावर 3 फेरीचं मैदान. मागे काही दिवसापासून एक चर्चा आहे की बकासूर विरुद्ध सर्जा ही प्रेक्षणीय बिंजोरची लढत आपल्याला उसाटणे येथे बघायला मिळेल की नाही, हे खरं की खोटं, किंवा आपल्याला 3 फेरीच्या मैदानात दिसेल की नाही, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न घेतो उसाटणे बिंजोर मैदानाचा. तर इथे आपला बकासूर येणार का की बकासूर विरुद्ध सर्जा शर्यत होणार का? तर मित्रांनो, 15 मेला जे मैदान आहे उसाटणे येथे, इथे आपला बकासूर नाही येणार. म्हणजेच काय, सर्जा विरुद्ध बकासूर ही जी शर्यत बोलतात ती सर्व अफवा आहे. मग कोणत्या मैदानात दिसणार आहे? तर मित्रांनो, 3 फेरीच्या मैदानात आपला बकासूर 100% दिसणार आहे. वार बुधवार दिनांक 15 मे रोजी भव्य ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे. 26 वर्षाची परंपरा असलेले पारंपरिक मैदान आहे. या मैदानाचं ठिकाण आहे मौजे तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे. इथे आपला बकासूर मित्रांनो 100% येणार आहे. आणि बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला HF डिलक्स बाईक, द्वितीय क्रमांकाला HF डिलक्स बाईक, तृतीय 41, चौथ्याला 21, पंचमला 21, षष्टमला 11,000 असे मित्रांनो मोठे बक्षीस आहे. परंतु मित्रांनो, 26 वर्षाची परंपरा असल्यामुळे मैदान इथे आपला बकासूर 100% दिसणार आहे. वार बुधवार दिनांक 15 मे रोजी मौजे तरडोलीला आपला हिंदी केसरी बकासूर 100% पळताना दिसणार आहे. मामाने सांगितलं होतं की आपला बकासूर 2-2 दिवसाच्या गॅपने पळताना दिसणार आहे. तर कालच झालेल्या हिंदी केसरी कोरेगाव मैदानानंतर 2 दिवसाच्या गॅप नंतर आपला बकासूर तरडोलीला 100% पळताना दिसणार आहे. धन्यवाद मित्रांनो.